हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल होणार. राज्यातील धरणांची पाणी पातळी खालावली. पुणे विभागालाही दुष्काळाची झळ. 81 गावांमध्ये टँकर आणि हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूसचे दर घसरले. नमस्कार, आता कृषी वार्ता विस्तारानं. बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाजवळ चक्राकार स्थिती निर्माण झाली असून नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढत आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासाला गती मिळण्याची शक्यता आहे. आज म्हणजे बुधवारपर्यंत मान्सून अरबी समुद्रात प्रवेश करेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉक्टर मेधा खोले यांनी व्यक्त केला आहे. देशातील शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मान्सून केरळ मार्गे भारतात दाखल होतो. यंदा तो 30 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे. यात 4 दिवस कमी जास्त होऊ शकतात. पावसाळा सुरू होण्यास अवघा 15 शिल्लक राहिला असताना राज्यातील धरणांमधील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. राज्यातील एकूण 2498 मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये 21 मे अखेर केवळ 20% पाणी शिल्लक आहे. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यात गंभीर स्थिती असून तेथील धरणांमध्ये केवळ 8% पाणी उरलेलं असल्यानं तिथं दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. राज्यातील एकूण पाणीसाठ्यांपैकी कोकण विभागातील धरणांमध्ये 33%, नागपूर विभागात 22%, अमरावती विभागात 26%, नाशिक विभागात 25% तर पुणे विभागात 23% पाणीसाठा शिल्लक आहे. अन्न धरणांमध्ये 32% पाणीसाठा आहे. राज्यात मराठवाड्यात दुष्काळी स्थितीची तीव्रता सर्वाधिक असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. पुणे महसूल विभागात सध्या 81 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी विभागातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या 5 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला होता. तसंच कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाला. मात्र परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं काही भागात पाणी टंचाई भासू लागली आहे. प्रशासनानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार या मोहिमेतून अनेक कामं हाती घेतली आहेत. या मोहिमेत सुमारे 2016 जुन्या सिमेंट नाल्यांच्या पुनरुज्जीवन करणं, 376 कोल्हापूर साठवण बंधारे बांधणं, 6400 समतल चर खोदणं, 1112 शेततळी बांधणं, 2386 नवीन साखळी बंधारे बांधणं, 4823 विहिरींचं पुनर्भरण आदी कामं करण्यात आली आहेत. या कामांचा चांगला फायदा दिसून येत असून पाण्याचा साठा होण्यास मदत झाली आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस आंब्याचे दर उतरल्यानं तो ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे. पुण्याच्या बाजारपेठेत रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक वाढली असल्यानं दोन्ही हापूसचे डझनाचे दर 200 रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. बाजारात कच्च्या आणि तयार अशा दोन्ही हापूस आंब्यांचं प्रमाण वाढलं आहे.
हंगामाच्या प्रारंभी डझनाचे दर 600 ते 700 रुपये होते. ते आता 200 ते 250 रुपयांपर्यंत खाली आल्यानं सर्वांनाच हापूसची चव चाखता येणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली आहे. झाडांवरील आंबा काढण्यात आल्यानं पावसाच्या माऱ्यानं फळ खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. चालू वर्षीच्या गळीत हंगामात 178 साखर कारखान्यांपैकी तब्बल 167 कारखान्यांनी आता हंगाम बंद केला आहे. यंदा सुरू झालेल्या एकूण साखर कारखान्यांनी 18 मे पर्यंत सुमारे 9 कोटी 26 लाख टन ऊसाचं गाळप केलं असून त्यातून 10 कोटी 44 लाख 5,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. उतारा सरासरी 11.27% मिळाला आहे. साखर आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार सोलापूर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ऊस गाळपात राज्यात अव्वल ठरला आहे. या कारखान्यानं सर्वाधिक 17,56,016 टन ऊसाचं गाळप करून 27 एप्रिलला कारखाना बंद केला आहे. या कारखान्यानं साखरेचं 19,50,000 क्विंटल उत्पादन करून आघाडी घेतली आहे. सरासरी साखर उतारा 11.1% एवढा आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या संकटातून सावरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी चांगली तयारी केली आहे. कृषी विभागानं यंदा जिल्ह्याचं खरीपाचं क्षेत्र 2,15,250 हेक्टर एवढं निश्चित केलं आहे. पण त्यापेक्षाही जास्त क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातही तूर, मका, सोयाबीन या पिकावर सर्वाधिक भर राहील असं चित्र आहे. शेतकरी सध्या जमिनीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीनं पाणी देऊन पाण्याची बचत करावी. भाजीपाला पिकांचे रस शोषणाऱ्या अळ्या व फळ पोखरणाऱ्या किड्यांपासून संरक्षण करावं. आता पाहूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. बाजरी कमाल रुपये 1,850, किमान रुपये 1,300. गहू कमाल रुपये 2,700, किमान रुपये 1,700. सोयाबीन कमाल रुपये 4,000, किमान रुपये 3,500. गूळ कमाल रुपये 3,230, किमान 2,400. हरभरा कमाल रुपये 4,500, किमान रुपये 3,500. मसूर कमाल रुपये 9,000, किमान रुपये 4,300. बेदाना कमाल रुपये 22,400, किमान रुपये 10,000. ज्वारी कमाल रुपये 2,100, किमान रुपये 1,530 आणि हळद कमाल रुपये 10,500, किमान रुपये 7,000. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस, किमान तापमान 32 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. सांगली कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. सातारा कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये
स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेळी ही गरिबाची गाय असं म्हटलं जातं, कारण शेळीपासून दूध आणि मटण हे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे घटक मिळतात. अत्याधुनिक पद्धतीने शेळी व्यवस्थापन करताना पंचसूत्रीचा वापर केल्यास उत्पादन वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. सर्वात प्रथम म्हणजे हा व्यवसाय करायचा तर कुठल्या जातीच्या शेळ्या आपण घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे, त्याची जात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर या शेळी ज्या आपण घेणार आहोत त्यांच्यासाठी आपण काय खाद्याची व्यवस्था करणार आहोत, ती कशी करणार आहोत हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापन हा फार मोठा ॲस्पेक्ट आहे. तिसरी जी सूत्री म्हणता येईल तर तो फार मोठा ॲस्पेक्ट आहे की त्याच्यामध्ये गोठा आला, गोठा तयार करणं आलं, त्याच्यामध्ये मुक्त गोठा आला, त्याचे वाडे आले, त्याची पाण्याची व्यवस्था आली, त्याची खाद्यांचे ट्रे ठेवण्याची व्यवस्था आली, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर जो भाग जी चौथा सूत्र आहे जे आम्ही डील करतो, आम्ही डॉक्टर्स ज्याच्याविषयी काम करतो ते म्हणजे रोग व्यवस्थापनाचं म्हणजे डिझीज मॅनेजमेंट. आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणून जो इफेक्ट आहे, महत्त्वाची सूत्रे आहे ती म्हणजे पणन म्हणजे सेल्स म्हणजे मार्केटिंग. बकरीचे मटण चविष्ट असते म्हणून बकरीची मागणी जास्त आहे, परंतु शेळ्यांचा पुरवठा मात्र कमी आहे. हे ओळखून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी कवटे येथील उच्च शिक्षित पृथ्वीराज दिलीप चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण बंदिस्त शेळीपालन सुरू केले आहे. हा व्यवसाय करत असताना ह्यात 2-3 प्रकार आम्ही शिकलेलो होतो. त्यातील एक म्हणजे पारंपरिक प्रकार. पारंपरिक पद्धतीनं शेळ्या मेंढ्यांना मोकळ्या माळरानावर चरण्यासाठी सोडलं जातं, परंतु दिवसेंदिवस अशा पद्धतीचं शेळीपालन करणाऱ्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. यात अडचणी बऱ्याच, रोगराईचं प्रमाणही जास्त, नफ्याचं प्रमाणही कमी. दिवसेंदिवस बंदिस्त शेळीपालन करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. शेळीपालनाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी शेळ्यांच्या विविध जातींचा अभ्यास केला. त्यातून त्यांना आवडणाऱ्या आणि सातारा येथील वातावरणात वाढ होणाऱ्या दर्जेदार जातींची निवड केली. स्थानिक जातीच्या 10 शेळ्यांपासून या प्रकल्पाची मी सुरुवात केली. परंतु ह्या जातीची एक गंमत आहे, कुठल्याही वातावरणात जरी ह्यांची मिळतं जुळतं घेण्याचं प्रमाण चांगलं असलं तरी वजन वाढीचा वेग त्यांचा काही अंशी कमी आहे. कमी म्हणजे किती तर जवळपास 125 ते 150 ग्रॅम पर हेड पर डे. तसं पाहिलं तर एका शेळीचा एका दिवसाचा उत्पादन खर्च बंदिस्त शेळीपालनात जवळपास 18 ते 20 रुपये म्हणजे महिन्याचा 600 रुपये आणि जवळपास वर्षाचा 7,200 रुपये. वर्षभरात या जातीच्या नारांचं वजन जवळपास 20 ते 25 किलो होतं. जिवंत प्राण्याला आपल्याला 150 ते 250 रुपये प्रति किलो मिळतात. ॲव्हरेज 200 रुपये प्रति किलो आपण म्हणालो तरी 20 किलोच्या प्राण्याला आपणास फक्त 4,000 मिळतात. हीच किंमत असते बाजारात विकल्या जाणाऱ्या नारांची, 3,500, 4,000, 5,000. परंतु बंदिस्त प्रकल्पामध्ये हाच उत्पादन खर्च जवळपास 7,000च्या दरम्यान येतो. वजन वाढीचा वेग वाढवण्यासाठी मी इतरही जातींचा अभ्यास सुरू केला आणि त्यावेळेस माझ्या अभ्यासात आली ती आफ्रिकन बोर जात. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे 4.5 ते 5 किलो चारा खाल्ल्यानंतरही या जातीच्या शेळ्या वर्षभरात जवळपास 80 ते 100 किलोचे नर पैदास करून देतात. म्हणजेच उत्पादन खर्च तितकाच परंतु मिळणाऱ्या वजनाचं प्रमाण जास्त. म्हणून या जातीच्या नरांमार्फत आमच्या स्थानिक जातीच्या शेळ्यांना संकर करण्यास मी सुरुवात केली. हे करत असताना होणारी पैदास ही जास्त वजन वाढ देणारी आणि सशक्त मिळाली. वर्ष 1.5 वर्षामध्ये
ज्यावेळेस इतरही जातींचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस सिरोही जातीबद्दल माझं आकर्षण वाढलं. सिरोही जात ही मूळची राजस्थानमधली. या जातीच्या नरांना बकरी ईदच्या बाजारामध्ये चांगली मागणी असते. हे करत असताना सातत्याने एकाच नरामार्फत संकर न करता प्रत्येक पिढीसाठी आपण नवीन नराचा वापर केला. परिणामी आपल्याला अनुवंशिक सुधारणा करणं सोपं झालं. बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी त्यांनी 2 स्वतंत्र शेडची निर्मिती केली. कारण वाई हे थंड हवेचं ठिकाण, जिथे थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून मुक्कामाचं शेड आणि खाद्य शेड असं 2 शेड उभा केले. त्यामुळे शेळ्यांचं राहण्याचं व्यवस्थापन उत्तम झालं आहे. शेळ्यांचे मुक्कामाचे आणि खाद्याचे असे 2 विभाग आपण केलेले आहेत. 12-12 तासांनी शेळ्यांची मुक्कामाची जागा आणि खाद्याची जागा आपण बदलतो. ज्यावेळेस त्या मुक्कामाच्या शेडमध्ये येतात त्यावेळेस इथं फक्त बसणे आणि दिवसभर खाल्लेला चाऱ्याचं रवंत करणे हा एकच विषय त्यांच्यासमोर असतो. हे शेड बांधताना आपण रुंदी फक्त 20 फुटापर्यंत ठेवलेली आहे. ह्याची लांबी आहे 35 फूट. पावसाळी प्रदेश असल्यानंतर किंवा पावसाळी वातावरण असल्यानंतर इथं सातत्याने जर पाऊस राहिला तर शेळ्यांना ही जागा सुकण्यासाठी मदत व्हावी म्हणून फायबरच्या पत्र्याचाही वापर करून घेतलेला आहे, ज्यातून सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात आत येतो, ज्यामुळे हे संपूर्ण खालचं फ्लोरिंग सुकण्यासाठी मदत होते. हे फ्लोरिंग सुकल्यामुळं गोचिड वा पिसवांपासून आपल्याला त्यांचा प्रादुर्भाव फार कमी होतो. ज्यावेळेस शेळ्या रात्री ह्या शेडमध्ये मुक्कामाला येतात त्यावेळेस ह्या पाटांवर बसतात. हे लाकडाचे पाट आहेत. ह्या पाटांवर जवळपास 70 ते 80% शेळ्या बसतात. शेळी ही निसर्गतः उंचावर जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असते. परिणामी ही जमीन जर उंच थोडीशी असेल तर बसताना शेळ्या नेहमी उंचावर बसतील, पाटावर बसतील. पाट लाकडाचे असल्यामुळं ओले झाल्यानंतरही थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं. खाद्य शेडमध्ये शेळ्यांना ओला चारा, सुका चारा आणि गोळी पेंट दिली जाते आणि पाणी शेडमध्येच टबमध्ये ठेवलं जातं. शेळ्यांच्या वयोमानानुसार राहण्याची आणि खाद्यांची व्यवस्था केली जाते. इथं त्यांची वयानुसार वर्गवारी केलेली आहे. लहान पिल्लांसाठी म्हणजे 2.5 ते 4 महिन्यांच्या पाटी आणि नरांसाठीचा एक कप्पा केलेला आहे. त्याच्या वरच्या ज्या मोठ्या पाटी आहेत त्यांच्यासाठीचा वेगळा कप्पा. गाभण किंवा व्याणाऱ्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठीचा एक वेगळा कप्पा केलेला आहे. मोठ्या नरांसाठी 8 ते 10 महिन्यांच्या वरचे जे नर आहेत त्यांच्यासाठीचा एक वेगळा कप्पा केलेला आहे. हा कप्पा आहे लहान पिल्लांचा. लहान पिल्लं ही बऱ्याचदा गव्हाणीमध्ये शिरून खाण्याचा प्रयत्न करतात. ही एक नव्यानं केलेली पद्धत आहे की ज्यामध्ये फक्त शेळीचं किंवा शेळीच्या पिल्लाचं डोकं आत येतं आणि त्याला पाय टाकून आत गव्हाणीत बसता येत नाही. गव्हाणीला तीव्र उतार वरच्या बाजूने दिलेल्या असल्यामुळं शेळ्या त्यात उभ्या राहू शकत नाहीत. परिणामी चारा हा चांगल्या पद्धतीचा राहतो. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या शेळ्या खाद्याच्या शेडमध्ये असतात. या शेडमध्ये त्यांना दिवसभर चारा दिला जातो. चारा देताना दिवसाची सुरुवात कॉन्सन्ट्रेट यांनी केली जाते. एका शेळीला जवळपास 150 ते 200 ग्रॅम गोळी पेंड मिळेल याची दक्षता घेतली जाते. सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा आणि हिरव्या चाऱ्यामध्ये दशरथ घास, गोविंद घास म्हणजेच DHN6, मेथी घास म्हणजेच अल्फा अल्फा यांचा वापर केला जातो. एका शेळीला जवळपास 4.5 ते 5 किलो पूर्ण चारा दिला जातो. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. त्यासाठी टब भरून ठेवलेले असतात. ज्या शेळीला गरज आहे ती शेळी स्वतंत्रपणे पाण्याच्या टपामध्ये जाऊन पाणी पिते. चारा आणि पाणी आणि मुबलक प्रमाणात हिंडण्या फिरण्यासाठी जागा असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे बंदिस्त शेळीपालन नसून शेळीपालनातला मुक्त संचार आहे. शेळ्यांचं व्यवस्थापन सुरळीत व्हावं म्हणून प्रत्येक शेळीला आणि बोकडाला टॅग म्हणजेच ओळख क्रमांक दिला जातो.
ज्यामुळे प्रत्येक शेळीची स्वतंत्र काळजी घेता येते. गाभण शेळ्या किंवा नर बोकड किंवा पाट आणि बोकड लहान या सर्वांनाच आयडेंटिफिकेशन दिल्यामुळे, नंबर दिल्यामुळे त्यांना आपण त्याच्यावर त्यांना दिलेला आहार, त्यांना केलेलं लसीकरण, त्यांना दिलेले उपचार याचं आपण डाटा ठेवू शकतो, त्याची माहिती ठेवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांना त्यांचं पुढचं लसीकरण कधी होणार आहे, करणं गरजेचं आहे किंवा त्यांना कुठल्या प्रकारचे मॅनेजमेंटल अजून कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत याचं आपल्याला नियोजन करण्यासाठी व्यवस्थापनातला एक अतिशय उत्तम असा हा प्रकार म्हणजे जनावरांचं टॅगिंग करणं. शेळ्यांचं आरोग्य व्यवस्थापन करताना जंतू निर्मूलन करून लसीकरण करणं आवश्यक असते. दर 3 महिन्याला बकरीची तपासणी करून लसीकरण केल्यास आरोग्य सुधारून वजन वाढण्यास मदत होते. दर 3 महिन्याला किमान जंतू निर्मूलन जर झालं तर या सर्व शेळ्यांचा, बोकडांचा वजन पकडण्याचा वेग वाढतो, त्यांचं डायजेशन, ॲसिमिलेशन वाढतं, पचनक्षमता वाढते आणि त्याचं साहजिकपणे त्यांच्या वजनाच्या वाढीत रूपांतर होतं आणि त्यामुळे पशुपालकाला लवकरात लवकर जास्ती वजन मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशा पद्धतीने काळजी घेतलेल्या बकरींची आणि बोकडांची वाढ उत्तम होऊन विक्रीसाठी त्या वेळेत तयार होतात. त्यासाठी यांचं विक्री व्यवस्थापन देखील करणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या होणाऱ्या यात्रा असतील किंवा रविवारचा दिवस असेल किंवा वेगवेगळे ईदसारखे चांगले सण असतील की ज्याच्यामध्ये बोकडांना आणि यांना मागणी जास्ती चांगल्या प्रमाणावर असते आणि अशा वेळेला जर चांगल्या प्रकारे नियोजन करून जर पशुपालकांनी अशा प्रकारच्या मांसाची उपलब्धता जर आपल्याकडे चांगल्या प्रमाणात करून ठेवली तर त्याला निश्चितच त्याला योग्य वेळी त्याचा भाव येणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्केट्सची टायअप करून ठेवणं, वेगवेगळ्या हॉटेल्सची चेन म्हणजे आता हायवेजना बऱ्यापैकी चांगले धाबे, हॉटेल्स वगैरे असतात, याच्याशी जर पशुपालकांनी कायमचा टायअप किंवा काही संबंध असे करून ठेवले की ज्याच्याकडून त्यांना हक्काचं मार्केट मिळू शकेल तर तोही एक ॲस्पेक्ट होऊ शकतो. अशा प्रकारच्या शेळीपालकांनी एकत्र येऊन सगळ्यांसाठी मिळून स्वतःचे काही आउटलेट्स निर्माण करणं हाही एक पणन म्हणजे सेल्स चांगला होण्यासाठीचा एक अतिशय उत्तम असा ॲस्पेक्ट असू शकेल. बाकी काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे अजून भारतामध्ये चांगल्या प्रकारे टॅप झालेल्या नाहीत. म्हणजे शेळीचं दूध आहे ज्याच्यामध्ये औषधी गुण आहेत आणि त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची शक्ती आहे, पण त्याचं अजून फार मोठ्या प्रमाणावर टॅप मार्केट आपल्याकडे झालेलं नाही. त्याच्याविषयी जरा अवेअरनेस वाढवणं, त्यासाठी काही प्रयत्न करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं असेही गोष्टी आपण करू शकतो. पूर्वी हा व्यवसाय महाराष्ट्रातील धनगर समाज करत असे, परंतु आता या समाजातील लोक नोकरी आणि शेतीमध्ये स्थिरावले, त्यामुळे हा व्यवसाय मागे पडला. परंतु मागणी मात्र तशीच आहे, किंबहुना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जो कोणी हा व्यवसाय करेल तो आर्थिकदृष्ट्या सधन बनेल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.